स्वामी म्हणतात, सर्वस्व देऊनही जेव्हा परकेपणा मिळतो ना, तेव्हा मनाला लागलेली जखम कधीच बरी होत नाही. आणि एखाद्या व्यक्तीकडनं ठेवलेला विश्वास जर विश्वासघातामध्ये जर परत मिळत असेल, तर तो विश्वास आपण त्या व्यक्तीवरती पुन्हा कधीच नाही ठेवू शकत. बरोबर ना? श्री स्वामी समर्थ. हाय हॅलो फॅमिली, मी पूजा लाईफस्टाईल वर्किंग ब्लॉग यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा माझ्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. व्हिडिओ खूपच खुश आणि खास होणार आहे, त्याच्यामुळे व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत नक्की बघा. आणि हा व्हिडिओ कसा वाटला खाली कमेंटमध्ये नक्की सांगा. तर गुड मॉर्निंग, शुभ सकाळ. मॉर्निंग झाली. इकडे नाश्त्याला बनवली होती उसळ. तुम्हाला आवडते का सांगा बरं. तर इकडे राजनं खाल्ली उसळ वगैरे आणि पुन्हा आम्ही निघालोत. तर आता कुठे आणि काय कशासाठी हे पाहण्यासाठी व्हिडिओ कंटिन्यू करावा लागेल. तर ऊन वगैरे खूप सारं लागत होतं आणि हा खूप दिवसाचा व्हिडिओज आहे, पण आता ते व्हिडिओज आत्ता येत आहे. तर नेमकं आम्ही कशासाठी गेलेलो होतो कुठे हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. जवळपास मला हे व्हिडिओ टाकण्यासाठी 2 ते 3 मंथसुद्धा लेट झाला म्हटला तरी चालेल, कारण थोडासा आळशीपणा आणि स्किपपणा घेतला होता मी. कारण इतकं इरिटेट झालं होतं की इच्छासुद्धा होत नव्हती ही व्हिडिओ एडिट करण्याची, तरीसुद्धा मी करत आहे. काही गोष्टी तुम्हाला शेअर करणार आहे, त्याच्यामुळं कंटिन्यू व्हिडिओ करा. तर घरून निघालो की आम्हाला बाहेर आले की भूक लागते, तसं की आमच्या रातचं आहे. बाहेर निघाले की नाश्ता जेवण वगैरे लागतं आणि मी घरी नाही केलं होतं, त्यामुळे आम्ही इथे नाश्ता जेवणासाठी थांबलो. आणि इथे होता पोपट. बघा इथे पोपट कसा करतोय. मग पॅलोट बोलत होता राज. कसं असतं ना, कधी कधी आपल्या आयुष्यामध्ये, आपल्या लाईफमध्ये, आपल्या डेच्या दिवसामध्ये किंवा आपल्या प्रत्येक गोष्टीमध्ये ज्या गोष्टीमध्ये आपल्याला जास्त आनंद भेटतो ना, त्याच गोष्टीपासून आपल्याला जास्त त्राससुद्धा भेटत असतो बरं का. हे मी अनुभव नेहमी माझ्या लाईफमध्ये घेतच असते. जी गोष्ट मला आनंद देते ना, पुन्हा तेच गोष्ट मला खूप सारं दुःख आणि त्रास देत असते. असा अनुभव तुम्ही घेतला आहे का सांगा बरं. कारण जी गोष्टी मी माझ्या लाईफमध्ये अनुभव घेत असते, त्या मी तुमच्यासोबत शेअर करत असते. तर आता इथे आल्यानंतर राजला विचारलं काय खायचं, तर त्याचं बाहेर गेलं की इडली हेच असतं किंवा वेगळं काहीतरी कधी सांगत असतो. पण आज त्याला इडली खायची होती. 1-2 घास खाल्ल्यानंतर तो मम्मा नको, मला नाही आवडत असं बोलत होता. त्यासाठी मला थोडंसं त्याला काहीतरी ॲक्टिंग करून दाखवावे लागले की खूप छान आहे, टेस्टी आहे म्हणून. मी 1-2 चम्मच खाल्लं आणि त्याला सांगितलं खूप छान आहे, पूर्ण फिनिश कर. त्यानंतर हे उजनी आहे. आता वेगळं काही तुम्हाला सांगायची गरज नाही आहे, कारण प्रत्येक वेळेस आम्ही इथं उजनीमध्ये थांबतच असतो नाश्त्यासाठी वगैरे. आणि उजनीमध्ये गेलो आणि स्पेशल बासुंदी नाही खाल्ली तर मग काय खाल्लं. तोपर्यंत मी इकडे घेतली बासुंदी. आता मला माझी ऑर्डर द्यायची होती, तर बघा मी आता पुढे काय ऑर्डर देते माझ्यासाठी.
तर आता नवीन काहीतरी सांगावं म्हटलं, नवीन काहीतरी टेस्ट करावं, कारण प्रत्येक दिवशी तर आपण वेगवेगळं काहीतरी घरामध्ये बनवत असतो, पण जे काही नवीन ऐकलं ते वाटतं की छान आहे का, टेस्ट करून बघूयात, कारण ते नवीन आपण नाव ऐकलेलं असतं. तर आता फ्राईड राईस वगैरे हे सगळे मला चायनीजमध्ये सगळ्या गोष्टी आवडतातच, जसं की मंचुरियन माझं फेवरेटच आहे. पण यांनी सांगितलं होतं पनीर फ्राईड राईस असं काहीतरी बोललं होतं, म्हणजे तिथे होतं. मी म्हटलं वेगळं काय आहे बघूयात, तर नेमकं काय होतं हे बघा आता लक्षात आलं. नॉर्मली आपली फ्राईड राईसच आहे आणि त्यामध्ये पनीर वगैरे आहे, तरी पनीर कुठे शोधून सुद्धा सापडणार नाहीत अशा पद्धतीचं ते पनीर होतं आणि त्याला नाव दिलं होतं पनीर फ्राईड राईस. तर बघा मग पनीर फ्राईड राईस घेतली इकडे मी, आणि परत त्याच्यासोबत लिंबू, कांदा आणि तिथे थम्सअप दिलं होतं छोटं, म्हणजे मोठं दिलं होतं. मी त्यांना छोटं आहे का हे विचारत होते. तर चला आपण आता टेस्ट करून बघूयात कसं आहे. तर घ्यायला तर ते घेतलं, वेगळं काय आहे बघूया म्हटलं, पण मला ते बिलकुल आवडलं नाही बरं का. माहिती नाही, म्हणजे जेवणाची तर इच्छा नाश्त्याची घरीसुद्धा नव्हती. तर बाहेर मंगळवार आज आम्ही प्रत्येक वेळेस तिथे थांबत असतो. म्हटलं इथं काहीतरी आवडलं तर सोबत खाऊयात. तर ते घेतलं मी, थोडंसं टेस्ट केलं. मग इच्छा पण होत नव्हती जेवणाची, ते होतं थोडंसं बरं, पण मला काही खाऊ वाटत नव्हतं. मग काय खाल्लं थोडंसं, राजला वगैरे पूर्ण फिनिश करायला लावलं, थोडीशी बासुंदी ते सुद्धा खाल्ली. तर अशा पद्धतीने झालं. आता आम्ही निघालो कंटिन्यू. तर ऊन पण लागत आहे आणि वारं पण लागत आहे. तर असं सध्याचा प्रवास आहे. सध्याचा म्हटल्यापेक्षा हे 2-3 महिन्याच्या अगोदरचा आहे व्हिडिओ, तरी तेव्हा पण असाच प्रवास होता. जसे उन्हामध्ये उन्हाळ्याचे चटके लागतात ना, मला वाटतं मी आयुष्यामध्ये जन्म घेतल्यापासून मला प्रत्येक गोष्टीमध्ये चटकेच लागतात का काय, अशा पद्धतीने मी घरी पोहोचले, थोडेसे सॅड झाली, त्यानंतर आलं डोळ्यात पाणी. तर अशा काही खूप साऱ्या गोष्टी झाली. हळूहळू मी तुम्हाला माझ्या व्हिडिओमध्ये सांगेल, त्यासाठी लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओ कसे वाटतं ते. तर कधीही माझ्या आयुष्यामध्ये थोडासा आनंद आला ना, त्या आनंदाची परतफेड मला दुप्पट तिप्पट दुःख सहन करून करावी लागते. तर इथे आली म्हणजेच घरी आली आणि अनपेक्षित गोष्ट माझ्यासोबत घडली. जे विश्वास ठेवून मी इथंपर्यंत आलेली होती, त्याच गोष्टीचा पुन्हा विश्वास तुटला. मला वाटलं उगीच मी विश्वास ठेवला. तर खरंच खूप विचार करून कुठल्याही गोष्टीवरती विश्वास ठेवायला पाहिजे आणि जास्त कुठलीही गोष्ट आपल्या जवळ नाही करायला पाहिजे, जेणेकरून आपल्याला परत पश्चाताप आणि त्रासच होईल असा. कोणीही आपलं म्हणल्याने आपलं होत नसतं, या गोष्टीची जाणीव मला तिथे झाली होती आणि जे आपलं होतं तिथेच ते गेलं होतं. त्याच्यामुळे मला खूप वाईट वाटत होतं. भेटू पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये. बाय बाय.